स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज चटपटीत अशी कांद्याची पात कशी बनवायची हे तुम्हाला इथे सांगणार आहे। पहा, मी एक गड्डी घेतलेली आहे कांद्याच्या पातीची, ताजी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायची आहे। बारीक कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण की त्याला माती वगैरे लागलेली असते। त्यामुळे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्याच्या नंतर अशा हातामध्ये घेऊन पिळून घ्यायची। याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही। पाणी जर राहिली तर अशी गिळगिळीत होते, सुटसुटीत होत नाही। अशी पिळून घ्यायची। मी इथे ठेवलेली आहे कढई गरम करायला। त्यामध्ये आपल्याला मोठा 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल। पहा, मोठा 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। तेल इथं कडकडीत गरम होऊन द्यायचं। कांद्याची पात बनवायला जास्त वेळ लागत नाही। 1-5 मिनिटांमध्ये ना कांद्याची पात तयार होते। टिफिनसाठी काही गडबडीच्या वेळेमध्ये आपल्याला झटपट काहीतरी भाजी बनवायची, अशा पद्धतीने कांद्याची पात आहे ना झटपट तयार होते। त्याला शिजायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही। इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की थोडेसे जिरे घालून घ्यायचे। थोडासा कढीपत्ता घालून घेऊया। हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ही पण आपल्याला तेलामध्ये टाकून कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। लाल तिखटापेक्षा ना हिरव्या मिरचीचीच कांद्याची पात ना खायला छान लागते, बाजरीच्या भाकरीसोबत गरम गरम। थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। आता आपण कांद्याची पात टाकून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडीशी परतून घ्यायची आणि मी मुगाची डाळ आहे ना 10 मिनिटं भिजायला घातलेली आहे। आपल्याला मुगाची डाळ 10 ते 15 मिनिटं छान भिजून घ्यायची आहे। मुगाची डाळ जर छान व्यवस्थित भिजली ना तर कांद्याच्या पातीमध्ये पटकन शिजते। आता मी इथं मुगाची डाळ टाकून घेणार आहे। तुमच्याकडे मुगाची डाळ जर नसेल तर तुम्ही तुरीची डाळ सुद्धा यूज करू शकता। तुरीची डाळ सुद्धा खूप छान लागते कांद्याच्या पातीमध्ये। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। झाकण ठेवून 2 मिनिटं आपण वाफवून घेऊया। चेक करून पाहूया आपली भाजी इथं छान वाफलेली आहे का। पहा, मस्त अशी भाजी वाफलेली आहे। याला ना थोडंसं अंगचं पाणी सुटतं बरं का कांद्याच्या पातीला। आपल्याला ते पूर्णपणे आटून द्यायचं। थोडीशी भाजी ते कांद्याची पात वाफवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा। पात छान वाफरलेली आहे कांद्याची पात, त्याच्यामधलं पाणी सुद्धा आटलेले आहे। अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून आबडधोबड आहे ना शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे। जास्त बारीक करायचा नाही, आबडधोबडच करायचा। आबडधोबड केलेला शेंगदाण्याचा कूट खायला छान लागतो। आणि आता आपण मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर परत आपण थोड्या वेळ ना कांद्याची पात वाफवून घेऊया झाकण ठेवून। मस्त अशी आपली कांद्याची पात वाफरलेली आहे। त्यामध्ये आपण मुगाची डाळ घातलेली आहे, ती सुद्धा छान शिजलेली आहे। पाहू शकता अशी गिळगिळ अजिबात झालेली नाही आपली कांद्याची पात, एकदम सुटसुटीत तयार झालेली आहे। अशी ओलसर तर अजिबातच नाही। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने कांद्याची पात करून पहा, खूप खायला छान लागते। कशी वाटली माझी इथं कांद्याच्या पातीची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।